यांचं काय सांगू शकत नाही, जातात गाडीच्या मागे. आणि आज कुणालचे बाबा कसे अगदी म्हणजे आनंदाने सगळं करतायत. बघा हा हा वड्यांसाठी एकदम बेस्ट आहे. अच्छा असं आहे काय होळीच्या टायमिंग. हा बरोबर बरोबर. हा हा बरोबर. हा लक्षात आलं बघाशी मांडीवरती आणि एकदम गाढ झोपलाय, त्याला अजिबात जाग नाहीये. माझं रोजचं काम बघा, फुलं वेचायचं. सगळे म्हणते रे ही बाई वेडी झालेली आहे, रोज फुलं वेचताना दाखवते आम्हाला. पण आता मी खरं पडतं ना कुणालच्या बाबांना, हे बघा ते निघालेत, त्यांचे भाऊ येत आहेत मुंबईवरनं, चुलत भाऊ, तर त्यांना घ्यायला चालले ते तरळ्यामध्ये. आणि वाजलेत मला वाटतं काहीतरी 6:30 वाजलेत. ए शेरू आता चल, शेरू चल घरात. चला बाय. ओके फोन घेतला. हां जावा, सावकाश जावा. पुन्हा ह्याला घेऊन जा घरात शेरूला, नाही बाबाच्या मागे जायला तो. शेरू मागे, गाडीच्या मागे नाही यायचा. चाल. यांचं काय सांगू शकत नाही, जातात गाडीच्या मागे. लक्ष ठेवावं लागतं गाडी जेव्हा बाहेर निघते ना त्यावेळेस. चूल बघा चांगली पेटली. आमच्याकडे सगळ्यांच्या की नाही आंघोळ्या चालू आहेत, म्हणजे कुणाला तर झालं आहे, माझं बाकी आहे. आणि काय झालं आहे, पाऊस भरपूर मगाशी पडून गेलेला आहे. कुणालच्या बाबांना आलेत, आता घरी आंघोळीला गेलेले आहेत. आपल्याला आज भाजी पण काढायची, भाजी तयार झालेली आहे. थोडीशी भाजी आमच्या जुन्या घरी पण पाठवायची काकीकडे. आणि घरामध्ये झाडू वगैरे काढून झालेले आहे. कपडे आता भिजवायचे बाकी आहेत. जे आपलं रोजचं असतं ते साईडला करून ठेवते. नाश्ता बनवायचा बाकी आहे. हा बघा वाघ्याला झोपलं आहे. कुणालचं काय चाललं आहे, मला वाटतं कुणाला फुलं घ्यायला गेलं वाटतं. बघा झोप 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 बाळा झोप झोप. आणि शेरू बाहेर गेला आहे. हे कालचे कपडे बघा अजून नाही सुकलेले आहेत. स्टँड आहे ना बाहेर काढला, थोडंसं ऊन आलं होतं. गुलाब काढ. फुलं ती पारिजातकाची काढली ना मगाशी, ती जाई जुईची असतील बघ. आता काय झालं आहे, फुलांचं प्रमाण बघा, आता गरज आहे गणपती बाप्पाला, तर फुलांचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे. गोंड्याची फुलं बघ जा, झेंडूचे वगैरे शोध जरा मागच्या साईडला. शेरू गेलाय मगाशी बाहेर, तिकडे गेलाय तो अजून आला नाही आहे. त्याला किती हाका मारल्या. आता पाऊस पडेल ना तेव्हा मग येईल तो. वातावरण खूप छान झालं आहे, पण बघा मस्त वाटते. चला घरातलं आपण आटपूया. आज ना माझं एक्स्ट्राचं काम म्हणजे उद्याचं काम मला आज करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे कपडे वगैरे सगळं हे करायचं आहे. आणि हा बघा हा दुधी मला बनवायचं आहे, दुधीचा हलवा. तर पटकन ना किसून घेते, पण सगळ्यात आधी नाश्ता बनवणार आहे. नाश्त्यामध्ये असं फारसं आज काही करायचं नाही आहे, फक्त मला भाकऱ्या करायच्या आहेत. कारण कालची भाजी वगैरे बघा अजून पडलेली आहे तशी, त्याच्यामुळे एवढं त्याच्याबरोबरच भाकऱ्या बनवलं तर संपून जाईल, तर तसंच पडून राहणार. ह्याच्यामध्ये कालचा थोडासा शिरा पण आहे. शिरा काय काय जरा कमी कर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आत्ता बघा माझं आंघोळ झालेले आहे. आता ना केस धुवायचे होते, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. सकाळी उठली, पहिला तेल लावलं केसांना आणि मग बाकीची जी घरातली कामं आहेत ती करायला घेतली. आणि आता सुरुवात करते नाश्ता बनवायला. फक्त भाकऱ्या करायच्या आहेत, तुम्हाला मगाशी बघा सांगितलं त्याप्रमाणेच. त्याच्यामुळे म्हणजे आज जेवणाचा पण फारसा असा काही त्रास नाही आहे. काल ना असं खूप हेवी सगळं झालं, त्याच्यामुळे नॉर्मल म्हणजे साधंच जेवण असं करायचं आहे. आपला हलवा आहे ना तो चुलीवरती शिजत ठेवलेला आहे, गणपती बाप्पासाठी न्यायचा आहे नैवेद्य म्हणून.
गोड म्हटलं काहीतरी बनवायला पाहिजे. म्हटलं चला कुणाला जेव्हा म्हणजे काल म्हणत होते की दुधीचा हलवा बनव. काल शिरा बनवून झाला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना दुधीचा हलवा बनवूया. भाजी पण आपल्याला काढायची. पहिला आधी नाश्त्याचं करून घेते आणि मग भाजी आपण काढूया. थोडीशी भाजी वरती पण घेऊन जायचे. मी संघातच घेऊन जाईन. मग हे नैवेद्य द्यायला जाईन ना तेव्हाच म्हटलं कामं होतील ना. ते पण डबल फेऱ्या मारायला लागतात ना म्हणून. वाघ्या घाबरलाय. मग तिथून बघितलं असेल गाड्यांना ना तो खूप घाबरतो. आता ही आपली जी गाडी आहे ना त्यात पण तो अजिबात बसत नाही. मध्ये एकदा ना बसला होता तो घाबरून उडी मारून उतरला खाली. तर त्याला आता ना मला सवय करायला लागणार आहे कारण कुठे समजा जायचं झालं तर मग ही अशी अडचण येणार. सकाळी ना काय झालं ते एक ना भाऊ आले होते आपल्याला आमंत्रण द्यायला. त्यांच्याकडे पूजा होती. दुसऱ्या वाडीमध्ये राहतात ते. तर ते स्कूटीवरनं आले होते आणि त्यांना बघितलं स्कूटी आणि तो घाबरून त्याला लपून राहिला होता. वाघ्या जाम घाबरतो गाड्यांना. स्कूटी असेल बाईक असेल टेम्पो असेल बघितलं का नुसतं सैरभर होतो. मग तो आज तरी काही खाल्लं पण नाही. आता बघते त्याला थोड्या वेळाने काहीतरी खायला देते. भाकरी बनवते. भाकरी त्याला भरपूर आवडते. त्याची भाकरी तो अशी आवडीने खाईल. आता दोघं पण याला झोपलेले आहेत. तू काय करतेस म्हणून मी उठलो. बाकी ही वेलची जाऊ दे आतमध्ये. वेलची टाक. हा बघा आपला दुधीचा हलवा शिजतोय आणि म्हणजे झालाय होत आलेला आहे. थोडंसंच बाकी आहे. फायनल टच देतोय. वेलची टाकायचे आणि सुका मेवा. आणि आज कुणालचे बाबा कसे अगदी म्हणजे आनंदाने सगळं करतायत. देवाला नैवेद्य द्यायचंय ना म्हणून. मी काही सांगितलं नाही तरी पण स्वतःहून पुढे येऊन सगळं करताय. एवढे करू दे करतायत आनंदाने देवासाठी. हा तेच ना. नैवेद्य पण कसा मनापासून केला का चांगला होतो असं आहे. मला ना हे जाऊ दे आता ते ड्रायफ्रूट जाऊ दे. जरा एक 5 मिनिटात आता रेडी होईल. जरा थोडंसं जरा गार होऊ दे. मागूल्या इकडे. हा बघा घाबऱ्या बघा कसं बसलाय तो. इकडे बेटा. त्याला आता मगाशी भाकरी वगैरे म्हणजे खाल्ला नाही. ओके आहे तो. त्याला भाजी काढायला जाऊया आपण आता. मागू बघ कसं बघतो. लक्ष बाहेर आहे. चला आता आपला हलवा ना होत आलेला आहे फायनल टचमध्ये. तर पटकन ना भाजी काढून घेऊया. मगाशी भाजी काढायला घेतली तर पाऊस आला त्याच्यामुळे थांबलो परत. आज भाजी म्हणजे काढणं गरजेचं आहे. नाही तर भाजी ना आपलं जून होऊन जाईल. हे बघा तवसा तयार झाला बघा वड्यांसाठी. मोठा दाखवतो तुला. तो पण आताच काढतोय. मागे आला बघ. त्यांना म्हटलं एक काकडे आपल्याला राहू दे. काकडीचे वडे बनतात ना. काय मग मस्त झालंय बघा. हे बघ ते झालंय पण मला वाटतं 2 केलं वाटतं. मला आहे म्हणून तर काढायचं बोललो. हे काय हा पाखरं येतात ना खाली सुपामध्ये. पाऊस आला काढा भाजी. मी जाते घरात. वाघ्याला आहे सांगा ती वाघ्याला घे. चला भाजी तिथे काढून जमिनीवर ठेव ना. आणि नंतर मग एकदमच बाहेर आहे. मग काढ शिराळे परत जून होऊन जाईल. काढ एवढी साईज झाली असेल काढून टाक. परत ते बिया तयार होतात मग चवीला चांगले लागत मग. हां आणि ही बघा आपली भाजी काढलेली. हा उतरवून ठेव. शिराळी बघा इतकी काढलेली आहेत. काकड्या आणि दुधी. आता ही भाजी की नाही सगळ्यांना देऊन टाक. हां पडवळ कमी आहे सगळ्यांना द्यायचे. बघा आपला प्रसाद म्हणजेच देवासाठी गोड जे बनवलं नैवेद्याचं ते तयार झालेलं आहे. कुणालचे बाबा ना घेऊन चाललेले आहेत. बाबाला बोला म्हणा घेऊन जा. घेऊन जा झालं रेडचं. हां आपल्याकडे पाहुणे येणार त्यांच्यासाठी थोडंसं ठेवलं आहे. नीट पकडतो हातात. फोन किया था रे कल. जायचं होतं मला पण वरती. पण काय झालं आपले जे व्ह्युअर्स आहेत आपले सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला भेटायला येतात. म्हणजे त्यांचा ना अर्ध्या तासापूर्वी फोन आला की आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. त्यांना म्हटलं या.
त्याच्यामुळे मी आता इथे थांबलेली आहे. कुणाला जेव्हा पटकन आहे ना नैवेद्य देतील आणि मग येतील निघून. नाही नाही घेऊन जा. तुला आता बोललो केली 5 पुसवले फक्त आता विचार काकाने 2 केले आता पुसवले. तेव्हा तुमचं नाव सांगा. चला आता सांगा तुमचं नाव सांगा वहिनी. मी पायल तिरलोटकर. अच्छा मुंबईवरून आलात ना तुम्ही? मुंबईवरून आलोय गावाला मामाकडे. आता मामाकडून आम्ही आमच्या गावी जाणार गणपतीसाठी खास. आणि तुमचं नाव सांगा. समीर बाबू. मी समीर तिरलोटकर. माझे खास मित्र आहे. त्यांच्याकडे आलोय आता. नाही पण तुम्ही सबस्क्रायबर आहात ना माझे मित्र तर तुम्ही. आधी मित्र नंतर सबस्क्राइब. अच्छा असं आहे काय? बघा या त्यांच्या आई म्हणजे तुम्ही मागे कसे येऊन गेलात ना भेटून गेलात आम्हाला. हा आणि हे त्यांच्या बहीण आणि त्यांची मुलगी वगैरे असे हे ह्यांची नाही ओळख करून दिली तुम्ही. हा अच्छा हा हे सर्व मोठी मावशी. अच्छा हा मोठी मावशी ती माझी मोठी बहीण हा आणि ते भाऊजी. आणि ती पण मावशी. ते सगळे भेटायला आले होते आपल्याला. अरे हे ते भजन करतात ना सालीसातलं ते. हा ते मागे तुम्ही ते इथे तेच. मग मी तेव्हा मी शूटिंग केली होती या असं. तेच मला चेहरा मला वाटला ओळखीचा आणि कुठेतरी बघितलं ह्यांना. होळीच्या टायमिंग हा बरोबर हा बरोबर हा लक्षात आलं बघायची. हा बोलले तेव्हा. अच्छा हा चला बरं वाटलं तुम्ही आलात. मी आता मुंबईला या. नाही आले काय येईन. दिवाळीमध्ये बघूया चाललंय विचार. बोलले दिवाळीमध्ये येणार, दिवाळीमध्ये यायचंय. नाही येणार. मुंबईला या. हा आता पहिला इथे वाली आहेत आमच्या घरी या. हा गणपतीला आमच्या घरी यायचं. व्हॉट्सअप करा मी नंतर बघू. मला व्हॉट्सअप कर. हा करतो तुम्हाला. हा चला मग हा ठीक आहे. चला या केळी आमच्याकडून पिकले नाही तर ती पण चालेल. पुढच्या म्हणजे दिवाळीमध्ये ना पिकणार केळी. या मग मुंबईला या पण येईल. आणि पाहुणी निघून गेल्यानंतर बघा मी पटकन इथे जेवण करायला घेतलंय. पडवलची भाजी या मिरच्या थोड्याशा फ्राय केल्यात आणि ते डाळ टाकले फोडणीला. थोडंसं जरासं उशीर झालं पण ठीक आहे. सणावारचे दिवस आहेत की नाही लेट होतं. आणि आत्ता बघा संध्याकाळची वेळ आहे. हा जो वाघ्या आहे ना आत्ता घरी आलेला आहे. आणि शेरू पण दुपारी कोणा किती वाजता गेलेले रे? हा 1च्या दरम्यान गेलेले. 1 सव्वा 1ला. काय रे कुणाल? 1 सव्वा 1ला गेलं ना. कुणालने कानाला लावून त्याला ऐकायला जात नाही पटकन. आणि आत्ता ते दोघं जरा घरी आले. म्हणजे शेरूवाला मगाशी काहीतरी 4 सव्वा 6च्या दरम्यान. आणि मग कुणालने दोघांना पण पुसून काढलं. म्हणजे आता आंघोळ न घालता पाणी घेऊन पुसून काढलं. काय होतं आंघोळ घातली ना का मग सर्दी बिर्दी होते. इकडे बघ रे वाघ्या इकडे बघ. हां ए वाघ्या तो आता शेरू झोपला होता ना. शेरूला उठवत होता तो. आणि शेरू तुम्हाला दाखवते मी कसा झोपलाय तो बघा तुम्ही. म्हणजे सकाळपासून दोघंजण अजिबात झोपलेले नाही काय नाही. आणि आत्ता त्यांना आता झोप येते. बंद केलेली. हा बघा हा कसा झोपलाय बघा शेरू. हा येऊन सरळ आत्ता माझ्या मांडीवरती झोपला तो. कुणाला त्याला ना घेऊन आला ना घरामध्ये. तो आला तो डायरेक्ट माझ्या मांडीवरती आणि एकदम गाढ झोपलाय. त्याला अजिबात जाग नाही आहे. कारण सकाळपासून ना अजिबात तो झोपलेलाच नाही आज. ह्याला ना झोप भरपूर यायला. ह्याला कमी आहे. ए वाग्या तुम्हाला मी थोडंसं दाखवते. हे असं कसं व्यवस्थित वाटत नाही पण फ्रंट झोप नाही सकाळी पण नाही झोपलेला. अजिबात नाही त्याची झोप झाली. आणि आता ताईनो रात्र झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं 7 सव्वा 7 झाले असतील. आमच्याकडे ना मगाशी पण पाहुणे आले होते. असं आजचा दिवस ना खूप चांगला गेलेला आहे. आणि हे बघा ही आता ही उडदाची डाळ थोडंसं जास्त प्रमाण दिसतंय. म्हणजे काहीतरी छोटासा एक कार्यक्रम आहे आमच्या घरामध्ये उद्याला. त्याची सगळी तयारी ना आत्ता करते. म्हणजे सगळं भिजत घालायचं आहे मला. काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला.
पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.